अजित पवारांच्या विमान अपघातातील दुर्दैवी मृत्यूनंतर डीजीसीए म्हणजेच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने एक अत्यंत महत्त्वाची नियमावली तयार केलेली आहे। यानुसार व्हीव्हीआयपी प्रवाशांच्या सुरक्षिततेला यात अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे। हे नियम नक्की काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। या नियमावलीतला सर्वात मोठा बदल म्हणजे वैमानिकांचे अधिकार असणार आहेत। जर हवामान खराब असेल किंवा तांत्रिक अडचण असेल तर वैमानिक उड्डाणास थेट नकार देऊ शकतात। याचा अर्थ वैमानिकाकडे अधिक अधिकार या संदर्भात असणार आहेत। दबावमुक्त उड्डाण यामुळे टळणार आहे। याचबरोबर वेळेअभावी किंवा राजकीय घाईमुळे वैमानिकांवर कोणताही बाह्य दबाव टाकता येणार नाहीये। सुरक्षिततेचा अंतिम निर्णय हा वैमानिकाचाच असेल। निवडणूक प्रचारादरम्यान वेळ वाचवण्यासाठी पायलटांवर लवकर उड्डाण करण्याचा किंवा खराब हवामानात सुद्धा धोका पत्करण्याचा दबाव टाकला जातो। मात्र नवीन नियम स्पष्ट करतात की उड्डाण सुरू ठेवणं, डायव्हर्ट करणं किंवा रद्द करणं याचा अंतिम निर्णय फक्त पायलटच घेईल। कोणत्याही तांत्रिक बिघाडाच्या परिस्थितीत झिरो टॉलरन्स धोरण लागू असणार आहे। दुसरा मुद्दा हा असेल की विमानाची स्थिती आणि इंधन यामध्ये डबल इंजिन म्हणजेच व्हीव्हीआयपी प्रवासासाठी आता किमान 2 इंजिन असलेल्या विमानांचा वापर केला जाणार आहे। याचबरोबर विमानात प्रवासासाठी लागणाऱ्या इंधनासोबतच इमर्जन्सीसाठी जास्तीचं इंधन असणं बंधनकारक असणार आहे। तसेच विमानात वेदर रडार आणि आधुनिक संपर्क यंत्रणा सुस्थितीत असणं आवश्यक असणार आहे। याचबरोबर नियोजनात पारदर्शकता असणं हा सुद्धा या नियमावलीतला एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। प्रवासात काही बदल करायचा असल्यास व्हीआयपींना थेट पायलटशी आता संपर्क साधता येणार नाहीये। पायलटशी संपर्क साधण्याऐवजी आता ऑपरेटरच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधावा लागेल, जेणेकरून पायलटवर मानसिक दबाव येणार नाही असा त्यामागचा हेतू असणार आहे। त्याचबरोबर ज्या हेलिपॅडवर विमान उतरवलं जाणार आहे त्याची माहिती आणि त्याची अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता किमान 24 तास आधी तपासणं आवश्यक असेल। याचबरोबर ह्या सगळ्यात जिल्हा प्रशासनाची जबाबदारी सुद्धा महत्त्वाची असणार आहे। दुर्गम भागात जर लँडिंग करायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांचे एनओसी बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर हेलिपॅडचे अक्षांश रेखांश म्हणजेच कोऑर्डिनेटर्स, तिथे असलेली अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षा याची खात्री केल्यानंतरच लँडिंगला परवानगी दिली जाणार आहे। त्याचबरोबर या जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांनुसार आता व्हीव्हीआयपी उड्डाणांची जबाबदारी फक्त अनुभवी पायलटांकडेच असेल। अनुभवाच्या निकषांना मोठ्या प्रमाणात कडक करण्यात आलेलं आहे। विमानाच्या पायलटकडे किमान 3000 तासांचा एकूण उड्डाणाचा अनुभव असणं अनिवार्य असणार आहे, तर हेलिकॉप्टर पायलटकडे किमान 2000 तासांचा एकूण उड्डाणाचा अनुभव असणं आवश्यक असेल। याशिवाय रात्री किंवा कमी दृश्यमानतेत उड्डाण करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट रेटिंग म्हणजे IR आणि संबंधित विमान प्रकारावर अलीकडचा त्यांचा उड्डाणाचा अनुभव हे सुद्धा असणं बंधनकारक असेल। याचबरोबर या नव्या आदेशात अंडरटेकिंग ही महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे। आता जे प्रवासी असणार आहेत त्यांना एक विशेष माहितीपत्र दिलं जाईल। ही एक प्रकारची लेखी संमती असेल, ज्यामध्ये ते पायलट, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर आणि फ्लाइट डिस्पॅचर याच्या व्यावसायिक निर्णयांचा आदर करतील असं मध्ये नमूद करण्यात आलेलं असणार आहे। तसेच सामानाची पूर्ण तपासणी केल्याशिवाय ते विमानात चढवता येणार नाहीये। आणि या सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नियमांचं जर उल्लंघन केलं तर पायलटचा परवाना रद्द करण्यापासून ते ऑपरेटरचा परवाना कायमचा रद्द करण्यापर्यंतची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीची नियमावली विमानांसंदर्भात आता करण्यात आलेली आहे। एकंदरीत अजित पवारांच्या निधनानंतर महत्त्वाचं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। ह्या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।